गोलंदाजाच्या माध्यमातून पकडला गेलाय. नक्कीच आतापर्यंत विचार केला तर चेतन या फलंदाजाचा जबरदस्त कामगिरी केली होती. तसेच सर या मॅच साठी देखील बॅक टू बॅकच्या 3 हॅट्रिक साठी, विकेट हॅट्रिक साठी, बॅक टू बॅकच्या 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी देखील रघुनाथजी साळवी साहेब वरद हॉटेलचे सर्व यांच्याकडनं बक्षीस लागू आहे 500 रुपयाचं. तर नौका फलंदाज खेळपट्टीवरती येईल. इथून मात्र विचार केला तर राहुल याला मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. तर नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती बबलू. अतून पर्यंत विचार केला तर चांगली फलंदाजी बबलू याच्या माध्यमातून झाली आपल्या संघासाठी. तर षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल पुन्हा एकदा गोलंदाज सागर. इथून मात्र दिशांन चेंडू हाताला जातोय गोलंदाज सागर याच्या माध्यमातून. अतिरिक्त धावणं मात्र संघाचं खातं खोललं जाते. मग षटकातील पुढील चेंडू सागर याचा सामना करेल बबलू. इथे मात्र फटका चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक 1 2 3. इथे मात्र जज करताना कुठेतरी 5 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू कुठेतरी नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. आणि तत्पूर्वी इथून मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. इथं मात्र डेंजरस मॅन राहुल गावट ऑन द स्ट्राईक एंड. शुभम भोईर आपण कुठे असाल तर आपण आमच्या समालोचन कक्षासोबत संपर्क साधायचा. षटकातील पुढील चेंडू सागराचा राहुल गावट. नक्कीच कुठेतरी आपला क्लास दाखवावा लागेल. एका अटॅकिंग क्रिकेट खेळणारा हा फलंदाज. इथे मात्र अगदी शरीरापासून दूर ठेवलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या स्थिर असेल ती स्कोर सांग. दोन या 10 संख्येवरती बघूया षटकातील पुढील चेंडू सागर याचा राहुलसाठी. कुठल्या प्रकारे चेंडू हाताला जाईल, कुठल्या प्रकारे फटकेबाजी केली जाईल. इथे मात्र बॅटची इनसाइड एज. जीवनदान मिळतंय राहुल या फलंदाजाला. नक्कीच हे जीवनदान कुठपर्यंत खतरा ठरतंय बघायला मिळेल मैदानामध्ये. पहिला जीवनदान देखील मिळाला गेलाय तो राहुल याच्यासाठी. एक आक्रमक फलंदाज आहे. पुन्हा एकदा बबलू असेल स्ट्राईक एंड वरती. इथून मात्र फलंदाजासाठी मात्र एक सुवर्ण परभणी असेल. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा क्रॅश प्राइज. प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल ते. रघुनाथजी सालबी वरद हॉटेलचे मालक रघुनाथजी सालबी यांच्या माध्यमातून. तर नवीन गोलंदाज येतोय सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकात नेण्यासाठी तो सतीश. मग षटकातील पुढील चेंडू सतीश याचा सामना करेल राहुल. इथे मात्र पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू मात्र निघून जातो डी झोन मध्ये एका धावेसाठी. तर धावसंख्या मात्र विचार केला तर एकेरी धावसंख्येने फरकावरती पुढे सरकेल ती.
5 या अंकावरती षटकातील पुढील चेंडू सतीशचा सामना केलेला बबलू. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स बघायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. फुलरलेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव ठरेल. धावसंख्या मात्र स्थिर असेल ती 5 या अंकावरती. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र लॉफ केलाय. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स सी मारेशा पार चौकार. येस कम ऑन डीजे. नक्कीच पप्पू या चौकारासाठी वरदाचे मालक रघुनाथजी सालवे यांच्या माध्यमातून मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. इथून मात्र अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र इनस्विंग झालाय चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. बघूया पुन्हा एकदा. इथून मात्र विचार केला तर फटकेबाजी चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. लॉफ्ट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक मात्र मिसफिल्ड होते. तिथे झेल ड्रॉप होता जात आहे. नक्कीच क्रिकेटमध्ये एक साधा आणि सिंपल उदाहरण आहे. पकडा कॅच जिंका मॅच. हा झेल मात्र ड्रॉप होतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. पंच या चेंडूवरती धावा किती? 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जाते. एकच धाव. एकेरी अंकाने धावसंख्येमध्ये फरक पडे. धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती. तर इथून मात्र प्रेक्षकांसाठी मात्र एक सुवर्ण संधी असेल. इथून मात्र प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण पर्वणी असेल की बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र एखादा हायवा जेल पकडला तर 500 रुपयाचा क्रॅश प्राइज असेल. भगवान नामदेव खांबालकर यांच्या माध्यमातून इथून मात्र चेंडूला लॉफ केलं. जेल पकडला जाईल का? चेंडू मात्र जेल ड्रॉ होते. तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पळून काढण्यामध्ये यश येते फलंदाजाला. तिसऱ्या धावेची संधी. तिसरी धाव कंप्लीट केली जाईल का? इथून मात्र फलंदाज पप्पू बॅक टू द डगआउट. संतोष. तर राहुल गावट असेल फलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा अगदी यष्टांचा भेद घेतोय हा चेंडू. फलंदाज राहुल बॅक टू द डगआउट.
जर विचार केला तिसरं षटक असेल प्रगतीपथावरती. बघूया पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. इथे मात्र फटका चांगला आहे. गॅप सिलेक्शन देखील चांगलं आहे. चेंडू निघून जाते. वन बाउंस सीमा रेषा पार चौकार. अगदी विचार केला त्या दोन षटकांच्या मधनं हा चेंडू मात्र निघून गेला. वन बाउंस सीमारेषा पार चौकारांसाठी. इथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती लागेल ती 19 आकड्यावरती. बघूया षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा. इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातो डी झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या मात्र फलकावरती लागेल ती 20 आकड्यावरती. तर सांघिक चौथं आणि स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजावरती मात्र गोलंदाजीची धुरा सांभाळ सोपवली जाईल बघूयात मैदानामध्ये. ते आईगाव स्पोर्ट साजिवली संघाच्या माध्यमातून. तर बाला येतोय गोलंदाजी मार्कवरती. षटकातील पुढील चेंडू बाला याचा सामना करेल संतोष. इथं मात्र फुलर यांचा चेंडू पंचांकडे दात केली जाते. पंच दात पिटाळतायत. निर्धाव चेंडूची संगत होईल. बघा षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बाला याचा सामना करीत संतोष. इथे मात्र चेंडू निघून जातोय आउट ऑफ द लेग स्टिक. अवांतर पंचांचे हाड दोन्ही समांतर. एक अवांतर धाव मात्र स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती लागेल ती 21 आकड्यावरती. इथे मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. येस कम ऑन डीजे.
चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय डी झोन मध्ये आणि 4 धावेच्या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती लागली ती 40 आकड्यावरती 41 धावांचं एक मापक असं आव्हान असेल ते साजिवली संघासमोर. तृतीय क्रमांकाचं असेल, तृतीय क्रमांकाचं असेल आणि चतुर्थ क्रमांकाचं एक आकर्षक ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून लागले ते आमचे लाडके दीपकजी सातपुते यांचे मी आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतोय. तर विचार केला तर 24 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान असेल ते आयगावदी स्पोर्ट साजिवली संघासमोर. तर गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज मात्र मार्गस्थ केला जाईल ज्या नॉन स्पोर्ट मेहंदी या संघाच्या माध्यमातून. तर चेतन असेल गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक मेंढरी पॉवर प्लेचं असेल. चला नेक्स्ट मॅचची नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी उपस्थित व्हायचंय. अर्थातच एका बाजूने टीम असणार आहे. पहिला चेंडू अगदी शरीराचा भेद घेतला. नक्कीच लेग बिफोरची विकेट असली तर गडी कुठेतरी बाद झाला असता. साई स्टार धामणी संघाचा कर्णधार आणि मिल्क 11 हऱ्याचा पाडा या टीमचा कर्णधार. चला दोन्ही कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी हजर व्हायचंय. टीम साई स्टार धामणी आणि मिल्क 11 हऱ्याचा पाडा. पुन्हा एकदा चेतन याचा पुढील चेंडू सामना करेल फलंदाज पुलरलेनचा चेंडू मात्र इथे कुठेतरी अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जिथं मात्र स्वतःच्या संघासाठी 3 धावा नक्कीच अडवल्या जातात त्या संतोषाच्या माध्यमातून. धावसंख्येला मात्र खातं खोललं जात आहे. धावसंख्या मात्र फलकावरती लागेल 1 या आकड्यावरती. षटकातील पुढील चेंडू चेतन याचा राईट आर्म ओव्हर द विकेटने चांगली गोलंदाजी.
पप्पू असेल स्ट्राईक एंडला. षटकातील पुढील चेंडू येतानाचा इथे मात्र जबरदस्त वेगवान चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होईल. अगदी जकडून आकडून पकडून ठेवण्यामध्ये यश आलंय ते गोलंदाज चेतन हरड्याला. बघूया षटकातील पुढील चेंडू चेतन याचा. पुण्याच्या एकदा पुलरल्यांचा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा भेद. मी आताच म्हटलं होतं कुठेतरी लेग बिफोरचा विकेट असता तर इथून मात्र 2 गडी नक्कीच साजिवली संघाचे आपल्याला तंबूमध्ये बघायला मिळाले असते. परंतु एरर जास्त आहेत, मार्जिन खूप कमी आहेत या टुर्नामेंटमध्ये आपण बघू शकता. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट अमोर विकेट आहे. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. अंकाची धावसंख्या मात्र फलकावरती असेल ती 9 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल. मेंढटी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला विदेसर तर 9 धावा या खूप कमी आहेत. कल्पेश गायकवाड यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या 2 संघांदरम्यान आपण नाणेफेकी करायचे. कल्पेशजी गायकवाड. कल्पेशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूनं टीम मिल्क 11 हऱ्याचा पाडा तर दुसऱ्या बाजूनं साई स्टार धामणे या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीची धुरा जी आहे ती सोपवली जाते विशाल या गोलंदाजावरती. षटकातील पुढील चेंडू राईट हा मोर द विकेट. इथे मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये पोहोचली जाईल ती 10 या आकड्यावरती. नाणेफेकीचा कौल साई स्टार धामणे आणि त्याने बॅटिंग स्वीकारली आहे. क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय टीम साई स्टार धामणे. नाणेफेकीचा कौल विजयी आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. टीम हऱ्याचा पडा या संघाला क्षेत्ररक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय. चला जे निर्णय घेतला गेलाय त्याची अंमलबजावणी. इथे मात्र फटका चांगला आहे. लॉप केलाय चेंडूला. झेल पकडला जाईल का? इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. धावची संधी नक्की निर्माण झाली होती परंतु फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. या एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सर केली ती 11 या आकड्यावरती. काय म्हणाल विदेसर मिसफिल्ड झाली आहे. नक्कीच इनफॉर्म बॅट्समन होता तो पप्पू. निश्चितच क्रिकेट हा खऱ्या अर्थानं अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. परंतु या अनिश्चिततेच्या खेळामध्ये विश्वासानं खऱ्या अर्थानं कामगिरी करावी लागते. कारण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला तैनात केलेलं असतं ते जबाबदारीचं क्षेत्र असतं आणि त्या जबाबदारीच्या क्षेत्रामध्ये कामगिरी योग्य बजावणं हे आपलं आद्य कर्तव्य. नक्कीच सर ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले तिसऱ्या षटकासाठी मात्र आतापर्यंत विचार केला तर विशाल होता. इथून मात्र विशालला कुठेतरी पुढे प्रमोटेड केले गेले. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी विशाल याला गोलंदाजी मार्कवरती मार्ग केले गेले. तर ही जबाब
41 धावांचा आणि आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा जमा झाल्या आहेत 12 धावा निश्चितपणे. बघूया षटकातील पुढील चेंडू राईट आंबोर द विकेटने पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. इथे मात्र बॅटची इनसाइड आहे, चेंडू निघून जातोय डी झोन मध्ये एका धाबेसाठी. 4 चेंडू 4 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही तर साजिवली संघ कुठेतरी दबावाखाली आपल्याला बघायला मिळेल. निश्चितपणे थोडासा दबाव क्रिएट झालेला पाहायला मिळतोय फलंदाजावरती. तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावरती असेल ती 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा मोठा फटका गेल्याचा मंचूशा. इथे मात्र जबरदस्त कामगिरी केली जाते. क्षेत्ररक्षण मात्र जबरदस्त म्हणावे लागेल. नक्कीच विदे सर तुम्हाला एक गोष्ट सांगेन, जेव्हा जेव्हा आपलं क्षेत्ररक्षण चांगलं होतं तेव्हा तेव्हा मात्र गोलंदाजी चांगली होते. काय म्हणाल विदे सर? बघूया विशालाच्या गोलंदाजीचा. इथून मात्र पुढील चेंडू गोय षटकातील पुढील चेंडू राईट मोर विकेटने. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. पंचांचा डॉट बॉलचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आईगाव देवी साजिवली संघाची धावसंख्या फलकावरती असेल ती 13 आकड्यावरती. इथून मात्र विचार केला तर समीकरण अगदी कठीण होईल. दबावाखाली असेल कुठेतरी आईगाव देवी साजिवली संघ. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी म्हणावी लागेल ती जय हनुमान स्पोर्ट मैंदे या संघाची. तर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटकात आणण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मार्गस्थ केलं जाते गोलंदाज. जगदीशाला. नक्कीच जगदीशाच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो. इथे मात्र दिशाहीन चेंडू, अगदी दिशा भरकटलेला आउट ऑफ द ऑफ स्टिक चेंडू होता. इथून मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. क्रिकेटमध्ये विचार केला तर वेग हा सर्व काही नसतं. अगदी IPL मध्ये विचार केला तर उमरान मलिक. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला. चेंडूला झेल पकडला जाईल का? चेंडू निघून जाते आउट ऑफ द पार्क 6 धाबांसाठी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता त्याच्यावरती मात्र पूल केला जाते पॉवरफुल एस कमांडीचे.
20 आकड्यावरती. इथून मात्र जगदीश उर्फ जग्गू याला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षकांना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू आहे. चेंडू मात्र होतोय फरार. सीमारेषा पार. चौकार. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 4 धावीच्या मदतीने फलकावरती पुढे सरकेल ती 26 आकड्यावरती. नक्कीच जगदीश याच्या गोलंदाजीचा विचार केला. 13 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. इथून मात्र धावसंख्येला रोख लावावं लागेल जर या टुर्नामेंटमध्ये आपलं वर्चस्व गाजवायचं असेल तर. गचालाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. षटकातील पुढील चेंडू इथे मात्र फुलरलेनचा चेंडू त्याला मात्र डिझोन मध्ये पाठवलं गेलंय एका धावेसाठी. अगदी फलंदाजाचा विचार केला तर कुठेतरी झुकून फटका मारला होता. चेंडू मात्र निघून गेला डिझोन मध्ये एका धावेसाठी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती लागेल ती 27 आकड्यावरती. तर जगदीश असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. तर जयजी विदे सर आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या समालोचन कक्षासमोर जोडल्या जावेत. आयोजन कमिटीच्या वतीने आपल्यासाठी सूचना असेल. तर जगदीश असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज. मुकेश षटकातील पुढील चेंडू पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. फुलरलेनचा चेंडू. जबरदस्त चेंडू. अगदी निर्धाव चेंडूची सांगता होते. कुठेतरी दबावाखाली आता मात्र साजिवली संघ आपल्याला बघायला मिळतोय. रिव्ह्यू घेतला जातोय व्हाईट बॉल साठी. येतं फ्री डिलिव्हरी असेल. कुठल्याही प्रकारचा अवांतर चेंडू नसणार आहे. इथून मात्र रिव्ह्यू मात्र गमावला गेलाय तो साजिवली संघाच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र पारितोषिकांची अतिशबाजी होईल. भगवानजी कांबालकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी किंवा चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका सजावला गेलाय. फील्ड केलं जाईल का. इथे मात्र फील्ड केलं जाते. चेंडूला एक धाव दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी स्पोर्ट साजिवली संघाची धावसंख्या फलकावरती लागेल ती 29 आकडावरती. येस कमांड इज
तर राहुल घावट येतो गोलंदाजी मार्क होता पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू इथून मात्र फटका सजवला झेल पकडला जाईल का इथे मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळाला तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट जबरदस्त क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अशा प्रकारे जर क्षेत्ररक्षण केलं तर नक्कीच या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व गाजू शकतोय तो जय हनुमान स्पोर्ट मैंदे बागेचा पाडा मग षटकातील पुढे चेंडू राहुल याचा पुन्हा एकदा सामना केलेला फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला मात्र आडव्या बॅटने अगदी दिशा दिली एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये अगदी घटस्फोट घडलाय फलंदाज बाद होतोय पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे नक्कीच एक क्विट कपल आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतंय चला आई गावदेश स्पोर्ट लाई संघाचे जे कोणी स्वयंसेवक असतील त्यांनी जरा या क्विट कपलला मैदानाच्या बाहेर धाडायचंय नक्कीच हायबा जेलसाठी बक्षीस भगवान खंबालकर आणि रघुनाथजी साळवी साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस होतं 200 रुपयाचं ते झेल जो टिपला होता प्रेक्षकाने ते प्रेक्षक आहेत षटकातील पुढील चेंडू राहुल गावट दिले जात आहेत बक्षीस पारितोषिक नक्कीच आयवा जेलचं पारितोषिक दिलं जाते कॅमेरा मॅन फोकस करो वरना 400 वापस करो इथे मात्र दिशाहीन दिशा भरकटलेला हा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टिक या चेंडूवरती मात्र समीकरण बदलेलं आता मात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी वाढली आहे भगवान नामदेव कंबालकर यांच्याकडनं आता मात्र हायवा जेलसाठी 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे बघू षटकातील पुढील चेंडू आता मात्र जबरदस्त चेंडू इन स्विंग डिलिव्हरी समीकरण मात्र बदलेल 3 चेंडू आणि 8 धावा अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर इन स्विंग बघायला मिळाला जबरदस्त गोलंदाजी राहुल गावट याची इथून मात्र क्षेत्ररक्षकांना कुठेतरी बाउंड्री लाईनच्या जवळ सावध राहावं लागेल पुन्हा एकदा इन स्विंग डिलिव्हरी जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी राहुल गावट याची काय गोलंदाजी आग उगलणारा हा चेंडू राहुल गावट याच्या माध्यमातून हाताळला जातोय दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना जो सामना जनरल वॉर्ड मध्ये होता तो कुठेतरी आयसीयू मध्ये जाऊन पोहोचलाय राहुल गावट इथून मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल राईट आर्म राऊंड द विकेटने मात्र गोलंदाजीची सुरुवात करेल काय म्हणाल विदे सर 2 चेंडू 8 धावा सामना रोखला जाईल का झुकला जाईल हा क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे हे भावा 2 चेंडू आणि 8 धावा काय जबरदस्त पुन्हा एकदा इन स्विंग डिलिव्हरी चेंडू टप्प पडला इन स्विंग झाला निर्धाव चेंडू इथून मात्र अगदी समीकरण सोपं झालाय जामना कुठेतरी झुकलाय तो जय हनुमान स्पोर्ट मैंदे या संघाच्या दिशेने 1 चेंडू 8 धावा सामन्याचा विचार केला तर या टुर्नामेंटचा विचार केला रूल्स काय आहेत तर कंपल्सरी चेसिंग 1 चेंडू 8 धावा पॉसिबल नाहीये पण क्रिकेट या सगळ्या खेळाचा विचार केला तर अनिश्चिततेचा हा खेळ आहे आणि अगदी विचार केला शिवप्रेरणा इथे एक टुर्नामेंट झाली होती 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता होती इथे मात्र दिशाहीन चेंडू
इथून मात्र एक चांगला चेंडू मात्र डिलिव्हर केला जाईल. समीकरण अगदी सोपं आहे. एक चेंडू 7 धावा. काय होईल काय सांगू शकत नाहीयेत, परंतु एक चेंडू चांगला हाताला गेला. षटकार जरी लागला तरी जय हनुमान स्पोर्ट म्हणजे बाकीचा पाडा या सामन्यामध्ये आपला विजय संपन्न करू शकतो. राहुल याला मात्र एकच काम करायचंय, एक चांगला चेंडू हाताला लावायचा आहे. नक्कीच राहुल याच्यावरती जी जिम्मेदारी दिली होती सहजरित्या पूर्णपणे पार पाडू शकतोय. काय म्हणाल विदे सर, एक चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे आणि विजय होतोय तो जय हनुमान स्पोर्ट महिने संघ. जबरदस्त गोलंदाजी राहुल गावड याच्यासाठी एक जबरदस्त टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सामना होता, काय जिंकलाय, जबरदस्त केली म्हणावी लागेल.